हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, आरसीएफ मध्ये सध्या वॅकन्सी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जेएनएम आणि स्टाफ नर्स यासाठी जे वॅकन्सी आलेले आहेत त्या रिगार्डिंग जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत. यामध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत. ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुम्हाला तुमचा जो सिलेबस असणार आहे तो डिटेल कव्हर केला जाणार आहे आणि बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. आणि बघा, जे लेक्चरचे व्हिडिओ असतील ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता. आता ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणारच आहेत, पण यासोबतच दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत जे तुम्हाला गाईड करतील तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही एक्झाम क्लिअर कशी करावी या रिगार्डिंग. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवर. बघा, आणि अकॅडमीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल ऑफर सुरू आहे. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल अंगणवाडी मुख्य सेविका, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर, तसेच स्टेट सीटीटी या सगळ्या एक्झामसाठी तर तुम्ही बॅच परचेस करू शकता 2000 रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 1 इयर. पण ही ऑफर जी आहे ती लिमिटेड पिरियड पर्यंत असणार आहे. ही ऑफर 31 मार्च पर्यंतच आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, कारण सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. तुम्ही 2000 रुपीजमध्ये 1 इयर साठी बॅच परचेस करू शकता. बघा, आता ही जी आरसीएफ ची वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग बघा, जी जेएनएमच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये हे जेएनएमची वॅकन्सी आहे आणि त्यासाठी जी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे त्यामध्ये 12वी आणि 3 वर्ष कालावधीचं जेएनएम कोर्स केलेला असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 12+ आयदर बीएससी नर्सिंग किंवा जेएनएमचा कोर्स तुमचा कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी ही बेटर अपॉर्च्युनिटी असणार आहे. बघा, नर्स ग्रेड 2चं ही पोस्ट असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी मेन्शन केलं की 12+ बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम हे याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. आणि जो तुम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे ते ऑपरेशन थिएटर असलेल्या 20 बेड हॉस्पिटलमधील 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे. आता याच्यासाठी हा जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुमची जी वयोमर्यादा असणार आहे किंवा एज लिमिट जी असणार आहे ती 1 फेब्रुवारी 2025 रोजी जी आहे ती 33 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि इतर मागासवर्गासाठी ती वयोमर्यादा वाढवून 34 वर्षांची केलेली आहे. म्हणजे जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं एज हे 33 इयर्स असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त एज असणाऱ्या लोकांना हा फॉर्म फिलअप करता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, हे आरसीएफ मध्ये जी वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग ही डिटेल इन्फॉर्मेशन होती. हे जे नर्स ग्रेड 2ची ही पोस्ट आहे आणि याच्यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुमचं 12+ बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकताय. बघा, एक्सपिरियन्स कोणता लागणार आहे तर 20 बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि ऑपरेशन थिएटर पण असलेल्या हॉस्पिटलमधला 2 वर्षाचा अनुभव हा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे. बघा, आता जर तुम्ही ही फॉर्म फिलअप करणार असाल तर या रिगार्डिंग जो काही तुमचा सिलेबस असणार आहे आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा, पात्रता आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघितली आणि तुमच्या सिलेबस रिगार्डिंग आणि तुमच्या स्ट्रॅटेजी रिगार्डिंग जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. आणि बघा, अकॅडमीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सध्या ऑफर सुरू आहे. जर तुम्ही एएनएम, जेएनएम साठी प्रिपरेशन करत असाल किंवा अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी प्रिपरेशन करत असाल, स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर किंवा टेट, सीटीटी या सगळ्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्या रिगार्डिंग ऑफर अशी आहे की ती यापैकी कोणतीही बॅच तुम्ही 2000 रुपीजमध्ये तुम्हाला मिळू शकते आणि व्हॅलिडिटी असणार आहे 1 इयर. पण ही ऑफर लिमिटेड आहे 31 मार्च पर्यंत. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. तुम्ही 2000 रुपीजमध्ये ही बॅच परचेस करू शकता आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू.